आपण वाचत आहात कलंक तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग भाग 14. रेयांशला बघून तिच्या डोळ्यात राग उतरला, पण तिने तो गिळला, कारण तो तिच्या या आनंदात असायला हवा होता. त्याला दाखवून देण्यासाठी तर तिने ही पार्टी अरेंज केली होती. ओके, मग कुठे आहे तुझा ड्रीम बॉय? दाखव ना आम्हाला, रेयांश तिच्या जवळ जात म्हणाला. तो इथे नाहीये कारण त्याला कामे असतात. तुझ्यासारखा रिकामटेकडा नाही तो, कुठल्याही पार्टीत इकडे तिकडे फिरत बसायला, ती दातवट खात म्हणाली. ओ, म्हणजे तो तुला माझ्यासारखा स्पेशल टाईम देऊ शकणार नाही, तो तोंड पाडण्याची ॲक्टिंग करत म्हणाला. त्याची काळजी तू नको करूस, माझं मी बघून घेईन, फक्त आज तू एन्जॉय कर, ती त्याच्यावर डोळे रोखत म्हणाली. ओके, जसं तू म्हणशील तसं बार्बी डॉल, रेयांश तिला डोळा मारत म्हणाला. तसं तिने त्याला रागीट लूक दिला आणि ड्रिंकचा सिप घेत काउंटरवर आली. फार्म हाऊस तिचंच होतं, त्यामुळे तिथे तिला हव्या तशा गोष्टी तिने अरेंज केल्या होत्या. अमीर बाप की बिगडी हुई औलाद असंच काही तिचं होतं. घरात पैशांची कमी नव्हती, त्यामुळे तिला हव्या तशा गोष्टी मिळत होत्या. फार्म हाऊसही तिच्याच नावावर होतं, जिथे ती आपल्या मर्जीने जगत होती. सगळ्यांचं खूप एन्जॉय करायचं चाललेलं होतं. कोणी लाऊड म्युझिकवर नाचत होतं, तर कोणी पेगवर पेग डिचवत होतं, तर कोणी जेवणावर ताव मारत होतं. यार सॅम, आज का फिकी फिकी वाटतेस? पेग रिचव ना. शालिनीने ड्रिंकचा ग्लास तिच्यासमोर धरला. तिचं दारूच्या नशेत काहीतरी बडबडायचं चाललं होतं. नाही, आज मी लिमिटमध्येच राहणार आहे, ती ड्रिंकचा ग्लास तिच्यासमोरून चालत म्हणाली. ओके, ॲज यू विश, शालिनी असं बोलून सगळ्या घोळक्यात डान्स करायला गेली. हे बार्बी, प्लीज लास्ट टाईम डान्स विथ मी, रेयांश तिच्याजवळ जात म्हणाला. नो, आय एम नॉट इंटरेस्टेड, असं बोलून तिने म्युझिकवाल्या व्यक्तीला गाणं स्टॉप करायला लावलं. तसं सगळेजण डान्स करायचे थांबले. नाव टाईम टू इंट्रोड्यूस माय हॅपीनेस, ती सगळ्यांसमोर जात म्हणाली. तसं सगळ्यांच्या नजरा समोर असलेल्या प्रोजेक्टरवर गेल्या. प्रोजेक्टरवर सगळे आग्नेचे फोटो स्क्रोल होत होते. त्यात जास्त करून तो आपल्या युनिफॉर्ममध्येच होता. सगळे त्याला बघू लागले. काहींना शॉक लागला होता, कारण तिच्यासारखी मुलगी एका पोलिसाला किंवा ऑफिसर्सला चॉईस करेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. सगळे फोटो बघून रेयांश मोठमोठ्या आवाजात हसू लागला. ओ सिरियसली, तू ह्याला चॉईस केलं आहेस की बाय मिस्टेक हे फोटो स्क्रोल होत आहेत? त्याने तिला डिवचलं. नाही, करेक्ट फोटो स्क्रोल होत आहेत, ती त्याच्याकडे रागीट कटाक्ष टाकत म्हणाली. म्हणजे तू या हवलदाराला चूज केला आहेस तर? तो तिला पुन्हा चिडवत हसला. माइंड युअर लँग्वेज फूल, तिने त्याची कॉलर पकडली. अगं, ह्यापेक्षा कितीतरी पटीने मी फेअर आहे. तू इतका हँडसम मुलगा सोडून या ब्राऊनच्या प्रेमात कशी पडलीस? रेयांश तिचा हात आपल्या कॉलरवरून काढत म्हणाला. तिने आधी तर पहिला आपला राग कंट्रोल केला, कारण अजून सगळ्यांना त्याच्याबद्दल बरीच माहिती कळायची होती. अजून सेशन संपलेलं नाहीये, सी नेक्स्ट, असं बोलून तिने स्लाईड पुढे नेली. तसे सगळेजण पुन्हा समोर बघू लागले. रियल नेम शिवम शिवराज सबनीस अँड नाव आग्नेय सबनीस, बाय प्रोफेशन DSP ऑफ अवर डिस्ट्रिक्ट. क्राईम केसेस जास्तच आवडतात याला. अँड यू ऑल नो की माझ्या दादाची केससुद्धा याच्याच अंडर आहे. याने एका बाईला या केसमध्ये अरेस्ट केलं आहे आणि सध्या तिच्यावर आणि तिच्या मुलीवर केस चालू आहे. ती एका दमात सगळं बोलून गेली. शिवराज सबनीस कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय गं, पण कुठे ते आठवत नाही, निकिता काहीतरी आठवत म्हणाली. ही सन ऑफ क्राईम मिनिस्टर, तिने सगळ्यांना असं बोलून आश्चर्याचा धक्का दिला होता. तिथे कोणालाही ही गोष्ट माहीत नव्हती की तो क्राईम मिनिस्टरचा मुलगा आहे. त्यामुळे सगळ्यांना आता पुढे उत्सुकता लागली होती की अजून काय बघायला मिळेल. ही फक्त त्याच्याबद्दल माहिती झाली, पण त्याची नेटवर्क वगैरे आहे का, की फक्त 4 पैसेच कमवतो? रेयांश परत तिला म्हणाला. म्हटलं ना, सेशन अभी बाकी है, ती आता हसत म्हणाली. देखते है क्या है आगे,
तो कुस्तीत हसत म्हणाला. तिने स्क्रीन स्क्रोल केली आणि रेयांशबरोबर सगळ्यांचेच डोळे मोठे झाले. ओ माय गॉड, 700 करोड! तू चेष्टा तर करत नाहीस ना आमची? खरं सांग, निकिता अविश्वासाने म्हणाली. कारण समोरच्या स्क्रीनवर आग्नेयचा सगळा बायोडेटा दिसत होता. त्यात त्याच्या असणाऱ्या शेअर्सचा ग्राफसुद्धा दिसत होता, जो अपेक्षापेक्षा खूप मोठा दिसत होता. सागरिका, व्हॉट यू थिंक अबाउट अस? आम्ही मूर्ख वाटलो का तुला? तू आम्हाला असा त्याच्या नेटवर्कचा खोटा ग्राफ दाखवशील आणि आम्ही तो खरा समजू? इतकेही मंदबुद्धीचे नाही आहोत आम्ही. इतक्या साधारण दिसणाऱ्या व्यक्तीकडे एवढे पैसे असूच कसे शकतात? तो अविश्वासाने म्हणाला. मंदबुद्धीचा तर तू होतासच, पण आज समजलं की तुला मंदबुद्धीसुद्धा नाही. डोक्याला गंज लावून ठेवला आहेस तू. राहिली गोष्ट तुमचा विश्वास ठेवण्याची. मला काही फरक पडत नाही. तुम्हाला यावर विश्वास आहे नाहीतर नाही. माझं काम होतं ते मी केलं आहे. माझ्या फ्युचर लाईफबद्दल तुम्हाला माहिती द्यायची. आता तुम्ही सगळे जाऊ शकता. ती असं बोलून तिथून निघून ती पुढे चालत आली तर तिला कोणीतरी शेजारच्या रूममध्ये ओढत नेलं. तुझी हिंमतच कशी झाली मला हात लावायची? तिने समोर असलेल्या व्यक्तीकडे रागात बघितलं. डोंट वरी डिअर, मी तुला त्रास नाही देणार. मी तर तुला एकदा आणि शेवटचं आपल्या रिलेशनशिपची आठवण करून द्यायला आलोय. तुला आठवतंय ना की पहिल्या टाईमला आपण इथेच इंटिमेट झालो होतो? रेयांश हसत म्हणाला. तसं तिच्या डोळ्यांसमोरून ते दृश्य आहे तसं दिसू लागलं. पण तिने पुन्हा आपल्या विचारांना झटकलं आणि त्याच्या हातातून आपल्या हाताला सोडवून घेतलं. तो माझा पास्ट होता. आता मला त्या गोष्टींशी काहीही देणं घेणं नाही. राहिली गोष्ट आपल्या रिलेशनची तर ते कधीच संपलेलं आहे. सो इट्स बेटर की तू माझ्यापासून लांबच राहा आणि मागच्या दिवसांची स्वप्ने पुन्हा बघू नकोस. ती त्याच्याकडे बोट नाचवत रागाने म्हणाली. माझं पहिलं ऐकून तर घे. तुला त्याला मिळवण्यासाठी जितका प्रयत्न करायचा आहे ना तितका कर. पण जेव्हा तुझी निराशा होईल ना त्यावेळी मी इथेच तुझी वाट बघेन. तो असं बोलून कुस्तीत हसला. व्हॉट यू मीन? तो मला रिजेक्ट करेल? शक्यच नाही. आजपर्यंत मला नाही ऐकायची सवय नाही. ती रागात म्हणाली. इट्स ओके, माझा या गोष्टीशी काही संबंध नाही. बट ज्यावेळी तुला माझी गरज पडेल तेव्हा इथेच भेटेन मी तुला. एवढं बोलून त्याने तिला डोळा मारला. तशी वेळ कधीच येणार नाही. ती एवढं बोलून रागाने ती निघून गेली. आज कोर्टात तिच्यावर आणि तिच्या आईवर चाललेल्या केसचा खटला चालू होणार होता. देवाक्षीने हायर केलेली वकील फार काही अनुभवी नव्हती. त्यात ऐनवेळी तिच्याकडे एखादा मोठा वकील हायर करणं तिच्यासाठी अवघड होतं. कारण त्यांची असणारी फी तिला परवडणारी नव्हती. त्यामुळे तिने मिस कीर्ती शुक्ला नुकत्याच या क्षेत्रात पदार्पण केलेल्या वकिलाला चूज केलं होतं. मॅम, आईला नक्की बेल भेटेल ना? तिने अस्वस्थ होत कीर्तीला विचारलं. हो भेटेल, फक्त मी तुला सांगितलेल्या गोष्टी तिथे बोल. थोड्या वेळात ही केस चालू होईल तर आता तू मनातल्या मनात ती वाक्य रिपीट कर. कीर्तीने तिला पूर्वसूचना दिली. ठीक आहे. असं बोलून देवाक्षी कोर्टबाहेर असलेल्या बाकावर जाऊन बसली. तिच्या मनात आज कुठली तरी हुरहुर जाणवत होती. तो पुन्हा कोर्टमध्ये आला तर तिचं काय होईल? जे ठरवलं आहे ते बोलू शकेल का ती? याच गोष्टीचं टेन्शन आलं होतं तिला. कोर्ट चालू व्हायची वेळ झाली होती. तिने रस्त्यावर इकडे तिकडे बघितलं. बहुतेक तो आला नव्हता. मनातच तिने सुस्कारा सोडला आणि तो येऊ नये याची मानत न आलेल्या देवाजवळ प्रार्थना केली. हे देवा, आज जर तो महाकाल आला नाही तर मी तुझं अस्तित्व मान्य करेन आणि तुझ्या मंदिरात माथा टेकवायला येईन. तिने मनातल्या मनात देवाला हात जोडले. चल, कोर्ट चालू झालेला आहे, कीर्ती तिला म्हणाली. ती सुद्धा आज जरा नर्वसच होती कारण तिची सुद्धा ही पहिलीच वेळ होती. देवाक्षी तिच्या सीटवर जाऊन बसली.
तेवढ्या तिथे संग्रामची बायको नंदिनी दिसली. ती सुद्धा देवाक्षीच्या विरुद्ध बाजूच्या सीटवर जाऊन बसली. तिच्या पाठोपाठ आमदार साहेब आणि त्यांच्या घरातले सदस्यही तिथे जाऊन बसले. त्या सर्वांना बघून तिच्या काळजात तर धस्सच झालं. असं वाटत होतं की ते नजरेनेच तिच्यावर वार करत आहेत. तिला आता आपण आजारी असल्यासारखं वाटू लागलं. उगाचच पोटात मळमळ होत असल्याची भावना वाटू लागली. तिने एक आवंडा गिळत पर्समधली बॉटल काढून पाणी घटाघटा पिले. आत्तापर्यंत जज साहेबसुद्धा आले होते. तसे सगळे उठून उभे राहिले. पण ती मात्र तशीच खाली बसून कसल्या तरी विचारात गुंतली होती. कीर्तीने तिला थोडंसं हातानं हलवलं तसं ती दचकून उठून उभी राहिली. जज साहेब खाली बसले तसे बाकीचे लोकही खाली बसले. समोरच विरुद्ध पक्षातील वकील म्हणजेच मिस्टर राजेंद्र सूर्यवंशी तयारीने उभं होते. त्यांच्या थोड्याफार पिकलेल्या केसांवरून तर ते बरेच अनुभवी वाटत होते आणि त्यांचा ॲटिट्यूड पाहता असं वाटत होतं की ही केस ते जिंकतील. केसची कारवाई चालू करा, जज साहेबांनी फर्मान सोडलं. तसं मिस्टर सूर्यवंशी पुढे आले आणि बोलू लागले. जज साहेब, मागच्या वेळी मिस देवाक्षी यांची तब्येत बिघडल्यामुळे प्रश्न विचारायचे राहिले. आता मी आशा करतो की त्यांची तब्येत व्यवस्थित असून त्या विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य ती उत्तरे देतील. तर मी त्यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन मागतो. मिस्टर सूर्यवंशी एकदा जजकडे आणि एकदा तिच्याकडे कटाक्ष टाकत म्हणाले. परमिशन इज ग्रँटेड. जज साहेबांनी परवानगी दिली. तसं देवाक्षी विटनेस बॉक्समध्ये जायला उठली. तिचे पाय चालता चालता कापत होते. त्यामुळे ती चालत तर होती, पण असं वाटत होतं की रस्ता संपत नाही. शेवटी कसं तरी चालत ती तिथे जाऊन उभी राहिली. सो मिस देवाक्षी, कसं वाटतंय आता तुम्हाला? वकील साहेबांनी विचारलं तिला. बरं वाटत आहे थोडंसं आता, ती त्यांना म्हणाली. इट्स ओके, पण आता बोलू तरी शकाल ना? वकील साहेबांनी टोमण्यातून प्रश्न केला तिला. हो, ती एवढंच म्हणाली. आतापर्यंत तिने आपली ओढणी हातात घेऊन चुरगळली होती. मनातूनच भीती वाटत होती की आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येतील की नाही, नाही आली तर काय होईल, असे अनेक प्रश्न तिच्या मनात निर्माण झाले होते. सो पहिलाच प्रश्न रिपीट करतो. तुमची आणि आमदार साहेबांच्या मुलाची ओळख आधीपासून होती का? वकील साहेबांनी तिला प्रश्न विचारला. नाही, तिनं उत्तर दिलं. मग कधीपासून तुमची आणि त्यांची ओळख झाली? वकील साहेबांनी तिला प्रश्न विचारला. तर त्यांनी मला डान्स करताना बघितलं होतं, तेव्हाच ते बोलले होते माझ्याशी, तिने त्यांना उत्तर दिलं. काय बोलले होते ते सांगू शकाल का आम्हाला? वकील साहेबांनी तिला विचारलं. थोड्या वेळ ती तशीच शांत बसली. मनात उगीचच अस्वस्थता दाटून आली होती तिच्या. तिला पुन्हा मागचे दिवस आठवून गेले आणि अंगावर सरकन काटा येऊन गेला. त्याचबरोबर शरीरभर पुन्हा शिशारी येऊन गेली, जी खूपच जास्त किळसवाणी होती. ओ मॅडम, का उगाचच टाइमपास करत आहात? इथे तुम्हाला माझ्या तोंडाकडे बघायला नाही बोलवलं. वकील साहेब तिला वैतागून म्हणाले. ऑब्जेक्शन माय लॉर्ड, माझ्या क्लायंटला मिस्टर सूर्यवंशी यांनी या भाषेत बोलू नये. कीर्ती उठून जज साहेबांना म्हणाली. ऑब्जेक्शन सस्टेन. ॲडव्होकेट सूर्यवंशी, तुम्ही त्यांच्या अशिलाशी या भाषेत बोलू नये. जे काही आहे ते मुद्द्याचं आणि नीट भाषेत विचारा. जज साहेबांनी वकील साहेबांना सूचना दिली. आय एम सॉरी माय लॉर्ड, बट एक गोष्ट नोटीस नक्कीच करण्यासारखी आहे, ती म्हणजे यांचं गप्प बसणं. प्रश्न विचारला की या काही बोलतच नाहीत. असं वाटतं की कोणत्या तरी विचारात पडल्या आहेत. आता याचा अंदाज काय लावायचा आपण? मिस्टर सूर्यवंशी जज साहेबांना म्हणाले. त्या पहिल्यांदाच कोर्टात उभ्या आहेत, त्यामुळे त्यांना भीती वाटणं साहजिक आहे. कीर्ती जज साहेबांना म्हणाली. ओ, आम्हाला पण कळू द्या, नक्की कसली भीती वाटत आहे तुमच्या आशिलाला, की त्या इतक्या घाबरल्या आहेत, बोलायचं सुद्धा सुचत नाही त्यांना? मिस्टर सूर्यवंशी यांनी दोघींना टोमणा मारला. ऑर्डर ऑर्डर, इथे कोणती सभा भरलेली नाही आहे. दोन्ही पक्षांनीही मुद्द्याचं बोला. यात कोर्टाचा वेळ वाया जात आहे. जज साहेब दोन्ही पक्षांना म्हणाले. माय लॉर्ड,
मला पुढची कारवाई चालू करण्याची परमिशन मिळावी. मिस्टर सूर्यवंशी म्हणाले. परमिशन इज अलाव. बोला मिस देवाक्षी, वकील साहेब तिला पुन्हा म्हणाले. तर ते म्हणाले की तुम्ही डान्स खूप छान करता. देवाक्षीने अडखळतच उत्तर दिलं. अजून या व्यतिरिक्त काय बोलले ते तुम्हाला? वकील साहेबांनी परत तिला विचारलं. काही नाही, एवढंच. तिने पुन्हा अडखळत उत्तर दिलं. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. माय लॉर्ड, मी माझ्या पुढच्या विटनेसला बोलवण्याची परवानगी मागतो. परमिशन द्यावी. वकील साहेब म्हणाले. तसं जज साहेबांनी त्यांना परवानगी दिली. तर मी या केसची इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या DSP म्हणजेच मिस्टर आग्नेस सबनीस यांना बोलावू इच्छितो. वकील साहेब म्हणाले. तसं तो चालत जजसमोर गेला. जाता जाता त्याची आणि देवाक्षीची नजरानजर झाली. पण तिला मात्र त्याला बघून जणू धडकीच भरली. देवाक्षी आपल्या जागेवर जाऊन बसली आणि तो जजसाहेबांना वंदन करत विटनेस बॉक्समध्ये जाऊन उभा राहिला. त्याच्यासमोर एका लाल कापडामध्ये ग्रंथ आला. त्यावर त्याने हात ठेवून शपथ घेतली. सो मिस्टर आग्नेस सबनीस, तुमच्याकडे या केसची इन्व्हेस्टिगेशनची कस्टडी आहे, बरोबर? वकील साहेबांनी त्याला प्रश्न विचारला. हो, बरोबर, तो म्हणाला. मग तुम्ही मला हे सांगा, मिस देवाक्षी आणि त्यांच्या आईचीच इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला का करू वाटली? ती सुद्धा इतकी डीपमध्ये? नाही म्हणजे इतरही बरेच लोक होते ज्यांच्यावर हा खुनाचा आरोप लावला जाऊ शकतो किंवा लावला जाऊ शकत होता. वकील साहेबांनी त्याला प्रश्न विचारला. सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे विक्टीमने सर्वात शेवटचा फोन यांनाच केला होता. त्यात विक्टीमने तू फार्म हाऊसवर ये, नाहीतर तुला नेला मी घरी येईन, असं वाक्य बोललेलं स्पष्ट झालं. त्यातून आम्हाला फक्त शंका आली की या खुनाचा आणि यांचा काहीतरी संबंध आहे, तो म्हणाला. त्यानंतर या काय बोलल्या? वकील साहेबांनी विचारलं. नाही, यांचा आवाज नव्हता, फक्त विक्टीमचाच आवाज होता. त्यानंतर फोन कट झाला होता, त्याने त्यांना सविस्तर सांगितलं. त्यानंतर यांची चौकशी करताना असा कुठला मेन पॉईंट आला की तुम्ही यांच्या आईला कस्टडीत घेतलं? वकील साहेब म्हणाले. यांच्या आईचा DNA विक्टीमच्या शर्टमध्ये भेटलेल्या DNAच्या सॅम्पलशी मॅच झाला. त्यामुळेच त्यांच्या चौकशीसाठी आम्ही त्यांना अरेस्ट केलं. यांच्या आईची कानातली रिंगसुद्धा फार्म हाऊसच्या गार्डनमध्ये सापडली होती आम्हाला, त्याने सांगितलं. नोट दिस पॉईंट माय लॉर्ड. विक्टीमच्या शर्टमध्ये यांच्या आईचा केस भेटला. त्याचबरोबर त्यांच्या आईची रिंगसुद्धा तिथे भेटली. यावरूनच हे सिद्ध होत आहे की मिस्टर संग्राम यांचा खून मिस देवाक्षी आणि त्यांच्या आईनेच मिळून केलेला होता. इट वॉज अ परफेक्ट प्लॅन टू मर्डर. वकील साहेब एवढं बोलून आपल्या चेअरवर जाऊन बसले. आता कीर्ती उठून उभी राहिली. माय लॉर्ड, मला DSP मिस्टर सबनीस यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी द्यावी. कीर्तीने जजसाहेबांना परवानगी मागितली. परमिशन इज ग्रँटेड. सो मिस्टर सबनीस, तुम्ही कानातल्या रिंगशिवाय आणि केसांच्या सॅम्पलशिवाय असा दुसरा कोणता एव्हिडन्स शोधून काढलाय का? नाहीतर यांच्या आईने गुन्हा तरी कबूल केला असेलच ना, असं आठवतंय का तुम्हाला? कीर्तीने त्याला विचारलं. नाही, आम्ही त्यांना बऱ्याचदा प्रश्न विचारलं, पण त्यांनी या क्राईम बाबतीत काही माहिती आमच्याशी शेअर केली नाही, त्याने सांगितलं. नोट दिस पॉईंट माय लॉर्ड. अजूनही या खुनाचा व्यवस्थित आणि योग्य त्या दिशेने तपास झालेला नाही, कीर्ती जजना म्हणाली. आता कीर्तीने आपल्या डेस्कवरून एक केशरी रंगाच्या लिफाफ्यातून एक लेटर जजना दिलं. माय लॉर्ड, दिस रिपोर्ट फ्रॉम फॉरेन्सिक टीम. यात असं स्पष्टपणे नमूद झालेलं आहे की मिस देवाक्षी यांचा किंवा त्यांच्या आईचे फिंगरप्रिंट्स डोअरच्या लॉक्सच्या फिंगरप्रिंटशी मॅच झालेले नाही. यावरून तर असंच दिसून येत आहे की खुनी कोणी वेगळाच आहे. तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग. या कथेचे अपडेट्स मिळवण्यासाठी माझ्या कथाविश्व या चॅनलला सबस्क्राईब करा.